नमः शिवाय. श्री शिवतांडव स्तोत्र श्लोक 8. श्लोक वाचूया. नवीन मेघमंडली निरुद्ध दुर्धर स्फुरत कुहू निशीथिनी तमः प्रबंधबद्ध कंधर निलिंप निर्झरीधरस्तनोतु कृत्ति सिंधुरः कलानिधान बंधुरश्रियं जगद्धुरंधर. असा हा श्लोक आहे. आता श्लोकामधले शब्दार्थ आणि त्याचा अर्थ बघूया. नवीन मेघमंडली. मेघमंडली म्हणजे मेघमाला, नवीन अशा मेघमाला. निरुद्ध. निरुद्ध म्हणजे घेरलेली, झाकलेली असा त्याचा अर्थ. दुर्धर म्हणजे महाभयंकर, दुस्सह अशी, रोखू न शकणारी अशी. स्फुरत म्हणजे पसरणारा, स्फुरणारा, चमकणारा असा त्याचा अर्थ. कुहू म्हणजे अमावस्या. कुहू निशीथिनी. निशीथिनी म्हणजे रात्र, अर्धी रात्र असा त्याचा अर्थ. मध्यरात्र. तमह म्हणजे अंधकार. कुहू निशीथिनी तम. अमावस्येच्या रात्रीचा अंधकार. प्रबद्ध म्हणजे बांधलेला, बद्ध दृढ असा बांधलेला. कंधर म्हणजे कंठ प्रदेश. काळ्या नवीन मेघांनी झाकलेला, चमकणारा, अमावस्येच्या अर्ध्या रात्रीच्या अंधकाराप्रमाणे असणारा दृढ असा बांधलेला, झाकलेला भगवान शंकराचा कंठप्रदेश आहे. निलिंप निर्झरी धर. निलिंप निर्झरी म्हणजे देवगंगा, गंगा नदी, आणि तिला धारण करणारा गंगाधर शंकर. तनोतू म्हणजे आमचं रक्षण करू. कृत्ति सिंधुर. कृत्ति सिंधुर म्हणजे गजचर्म धारण करणारा. हा शब्द येऊन गेलाय मागे आपल्याला. कृत्ति सिंधुर म्हणजे हत्तीचं कातड, गजचर्म अंगावर धारण करणारा. कलानिधान. कलानिधान म्हणजे चंद्रकलेचे आश्रयस्थान असणारा, किंवा सगळ्या कलांचा आश्रयस्थान असणारा असाही अर्थ होतो. या ठिकाणी चंद्रकलेचं आश्रयस्थान जो आहे तो शंकर, असा कलानिधान. बंधुर सुंदर. श्रियम म्हणजे लक्ष्मीला. तनोतू वरती आलाय की लक्ष्मीला वाढवो, त्याला धारण करो, त्याचं रक्षण करो. आणि हा कसा आहे तर जगद्धुरंधर असं म्हटलंय शंकराला. जगत म्हणजे सगळं जग, सगळा संसार. धुरंधर म्हणजे भार सहन करणारा, जगदाधार असा हा शंकर आहे. तो आमचं ऐश्वर्य हे वाढवो, त्याचं रक्षण करो असा या श्लोकाच्या शब्दांचा अर्थ. आता सरळ अर्थ बघूया. रावण म्हणतो, नवीन मेघमालांनी व्याप्त अशा अमावस्येच्या रात्रीप्रमाणे प्रगाढ काळ्या रंगानी आच्छादित असा ज्याचा कंठप्रदेश आहे, जो गंगाधर आहे व ज्यानी गजचर्म धारण केलं आहे, चंद्रकलेच्या सुंदरतेनी ज्याची कांती शोभून दिसते, जो जगदाधार आहे, असा शंकर भगवान माझ्या ऐश्वर्याचं रक्षण करो असा या श्लोकाचा अर्थ आहे. रावण म्हणतो, भगवान शंकराचा कंठप्रदेश कसा दिसतोय तर अमावस्येच्या रात्रीच्या घनदाट अंधकाराप्रमाणे तो काळा आहे.
त्या काळेपणाची तीव्र अशी घनदाटता सांगण्यासाठी तो म्हणतोय रावण की अमावस्येची रात्र तर आहेच, पण त्यात काळे ढग आकाशात असावेत. त्याप्रमाणे दुर्धर आणि सर्वत्र व्याप्त असा काळेपणा शिवाच्या कंठप्रदेशावर शोभून दिसतो. अमावस्येच्या रात्री चंद्र तर नसतोच, पण चंद्र नसला तरी इतर तारका असतात आकाशात. पण जर का रात्रही अमावस्येची आहे आणि आकाश काळ्या मेघांनी आच्छादिलेलं आहे, तर थोडाही प्रकाश दिसणार नाही. त्याप्रमाणे ही कालिमा आहे असं म्हटलंय. प्रबंध कंधर म्हणजे बलिष्ठ असा कंठप्रदेश आहे. शंकराचा कंठप्रदेश कसा आहे की जो काळकूट विषाला सुद्धा धारण करतो. अशा नीलकंठाची रावण या ठिकाणी स्तुती करतोय. समुद्रमंथनाच्या वेळी समुद्रातून हलाहल विष निघालं आणि त्या भयंकर विषाच्या ज्वालांनी तिन्ही लोक जळायला लागले. सगळीकडे हाहाकार माजला. प्रजापती सारी प्रजा भगवान शिवाला शरण गेले आणि लोकांचं हे दुःख पाहून शंकरांनी कृपा केली आणि विष आपल्या कंठामध्ये ठेवलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ हा निळा झाला, काळा झाला. नीलग्रीव, नीलकंठ असं त्यांचं नाव झालेलं आहे, त्यांना म्हणतात. मनुज दुग्धसे दनुज रुधिरसे अमर सुधासे जीते है, किंतु हलाहल भवसागर का शिवशंकर ही पीते है. मैथिली शरण गुप्त यांनी म्हटलं. हे विष प्राशन करू शकेल असे एकमेव भगवान शंकरच आहे. एकीकडे विषाचा असा भयंकर दाह आहे, तर दुसरीकडे देवनदी गंगा जी आहे तिची शीतलता आहे. तिची दुग्ध धवल धार भगवान शंकराच्या कंठाला अभिषेक करते आणि त्याचबरोबर मस्तकावर चंद्राची जी कोर आहे, सुंदर अशी चंद्रकोर शीतल आणि अमृत किरणांचा वर्षाव करते आहे. असं सुंदर भगवंताचं रूप आहे. चंद्राला कलानिधी असं म्हणतात. त्याच्या 16 कला असतात असं वर्णन आहे. अमृता, मानदा, पूषा, तुष्टी, पुष्टी, रती, धृती, शशिनी, चंद्रिका, कांती, ज्योत्स्ना, श्रिया, प्रीती, अंगदा, पूर्णा आणि पूर्णामृता अशी त्यांची नाव आहेत. आणि या कला धारण करणारा म्हणून चंद्र हा कलाधर आहे. आणि या कलाधराला जो आश्रय देतो असा कलानिधान म्हणजे भगवान शंकर आहेत. कलानिधान श्लोकामध्ये आलाय. शंकराच्या कंठामध्ये हालाहाल विष आहे, तर मस्तकावर अमृत किरणांचा वर्षाव करणारा कलाधर चंद्र आहे आणि पुण्य पावन अमृत जलवाहिनी गंगा आहे. भगवान शंकर कलानिधान आहेत, तसेच ते कलातीत आहेत. अशा शिवाच्या चरणी भक्त हा नतमस्तक होतोय. रावण शिवाला जगद्धुरंधर म्हणतो. ते जगद्धुरंधर आहेत कारण ते विश्वाचे आधार आहेत, जगदाधार आहेत. शिवाला स्थाणू म्हणतात. जो साऱ्या विश्वाला व्यापून स्थित आहे असा तो स्थाणू आहे. पंचमहाभूत, तन्मात्रा, इंद्रियो, अहंकार, जीव, प्रकृती सर्वत्र शिवाच्या आज्ञेनेच चालत असतं आणि शिव हे सर्वत्र व्याप्त आहेत. असे ते जगदाधार आहेत. अशा प्रकाराने सुखद चंद्राच्या कलेनी मनोहर दिसणारा, गजचर्मानी शोभित, पुण्यतोया देवगंगेला धारण करणारा
आणि समस्त जगताचा भार वहन करणारा भगवान शंकर माझ्या ऐश्वर्याचं रक्षण करो, माझं रक्षण करो, अशी प्रार्थना रावण या श्लोकामध्ये करतोय. नमः पार्वतीपतये हर हर महादेव.